महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना प्रवासी भाड्यामध्ये 50% सवलत जाहीर केली सरसकट. आता ह्याच्यातून काही नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एसटी महामंडळच कसं तोट्यामध्ये आहे, एसटीचा कारभार किती वाईट आहे, मागच्या सरकारच्या काळामध्ये एसटीचा संप कसा चालला आणि त्याचे प्रश्न किती गंभीर झाले हे सगळं समोर आलेलं होतं. संपूर्ण ही जी वाहतूक व्यवस्था आहे MSRTC महाराष्ट्र स्टेट रोड ट्रॅफिक कंट्रोल हे जे सगळं आहे ह्याचं कशी अडचण होऊन बसलेली आहे आणि हे कसं तोट्यामध्ये चाललेलं महामंडळ हे वारंवार सिद्ध झालेली गोष्ट आहे. केवळ हे महाराष्ट्रापुरतीच गोष्ट नाही, संपूर्ण भारतामध्ये सुद्धा सरकारी पातळीवरती जे जे छोटे मोठे उद्योग सर्व्हिस म्हणजे सेवा व्यवसाय चालवल्या गेले त्या सगळ्याचा कसा तोटा झाला. मग ते अगदी एअरलाईन्स असो किंवा अगदी कुठले कारखाने असो सरकारने चालवलेले, हॉटेल उद्योग असो सरकारने चालवलेला, सगळ्या गोष्टी कशा तोट्यामध्ये आहेत, अडचणीच्या कशा ठरतात, पांढरे हत्ती कसे बनतात, गरिबांच्यासाठी केलेली व्यवस्था हळूहळू गरीब व्यवस्था कशी होऊन जाते आणि ती एक फार मोठं गळ्याची काय फास बनून बसते. हे सगळं माहीत असताना सरकार कुठलंही येऊ हे आपल्याकडे फार मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. डावे उजवे मधले कोणीही प्रत्यक्ष सरकारमध्ये येऊ ते त्याच पद्धतीच्या योजना राबवतात, त्याच पद्धतीनं दगडावरती डोकं आपटून घेतात आणि त्याच पद्धतीनं आर्थिकदृष्ट्या स्वतःचं नुकसान करून घेतात. म्हणजे हे जे काही मतदारांचं लागून चालन करण्याचं एक अशी विचित्र अशी खेळी सुरू झालेली आहे किंवा एका अर्थाने आपल्या राजकारत्यांना लागलेली ही विकृती आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सरसगट सवलत द्यायचे कारणच काय आहे. यापूर्वी सुद्धा दिल्लीला महिलांना त्या मेट्रो प्रवासामध्ये प्रवास मोफत केल्याच्या नंतर हीच तक्रार समोर आली होती, हीच अडचण समोर आलेली होती की ज्या महिला सक्षम अशा आर्थिक गटातल्या आहेत ज्यांची स्वतःची ताकद आहे ते पैसे मोजण्याची, मुळात ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत सार्वजनिक ह्याच्यातली ह्याच फार स्वस्त स्वरूपामध्ये दिलेल्या असतात आणि त्याच्यात ते परत तुम्ही सवलत द्यायला लागलात, मोफत द्यायला लागलात, हे काय चालू आहे. आणि मागितल्या कोणी होत्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गॅसच्या सबसिडीच्या संदर्भामध्ये हा अनुभव आलेला होता की ज्यांची गरज आहे त्यांनीच फक्त ही सबसिडी वापरावी, बाकीच्यांनी गिव्हअप करून टाकावी असं जेव्हा आवाहन केलं गेल्याच्या नंतर चांगल्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी आपली सबसिडी सोडून दिली. तसंच ह्या सगळ्या ऑनलाईन केल्याच्या नंतर जे सगळे जे काय म्हणता येईल त्याला खोटे असे जे सगळे जे अकाउंट्स होते, हे सगळे खाते होते बनावटाची, ते सगळे बंद पडले आणि कितीतरी प्रमाणामध्ये सरकारचा पैसा वाचला. हे सगळं समोर उदाहरण आहे. आणि तेच सरकार केंद्रातलं ते जे सरकार आहे त्याच सरकार हे सरकार पण तेच आहे महाराष्ट्रातलं. म्हणजे तिकडे केंद्रामध्ये मोदी सरकार मोठ्या प्रमाणामध्ये असे जे फुकटम फाकटी जे छिद्र पडलेले आहेत व्यवस्थेला आणि ज्याच्यामधून आपली निधी वाहून चाललेला आहे, जिथं गरज आहे तिथे पोहोचत नाही, त्याची डागडुजी करायचा प्रयत्न आपल्याला गॅसची ऑनलाईन सबसिडी आणि त्या संदर्भामध्ये अनुभवाला भेटल्याच्या नंतर त्यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेचं सरकार यांनी असा उलटा निर्णय घेतला कशासाठी, कोणासाठी घेतला हा निर्णय. कुठल्या महिलांनी तुम्हाला मोफत मागितलं होतं किंवा त्याच्यामध्ये सवलत मागितलेली होती. एक तर आधी ज्येष्ठांना मुळात तुम्ही सवलत देऊन टाकलेली आहे, विद्यार्थ्यांना सवलत देऊन टाकलेली आहे, वेगवेगळ्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या सवलती ह्या एसटीने दिलेल्या आहेत. असं असताना हे कमी पडलं म्हणून की काय तुम्ही नवीन गोष्ट केलेली. इतकं करण्याच्या पेक्षा मग सगळा प्रवासच मोफत करून टाका ना. कशी ती एसटी बुडायला लागलेलीच आहे, ती पूर्णपणेच बुडून टाका असं म्हणायची पाळी आली. किंवा आता खरंच अशी गोष्ट अशी आलेली आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी एसटी स्टँड आहेत, एसटीचे डेपो आहेत, विभागीय कार्यालय आहेत, प्रचंड मोठ्या जमिनी आहेत, अतिशय महत्वाच्या अशा मोक्याच्या ठिकाणी त्या जमिनी आहेत. यांचा जर विकास केला आणि ह्या सगळ्या जागा खाजगी वाहतूक करणाऱ्यांना पार्किंग म्हणून भाड्यानं दिल्या तर त्याच्याच उत्पन्नावरती कितीतरी गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकतात. तुम्हाला प्रत्यक्षामध्ये ही वाहतूक व्यवस्था चालवायचीच गरज नाही. ज्या सवलती आणि त्या गोष्टी तुम्ही नाटकं करायला लागला त्याच्यापेक्षा तुम्ही ह्या सगळ्या जागा व्यावसायिक पातळीवरती तुम्ही देऊन टाका, चालवायला द्या, त्या विकसित करा आणि त्या आलेल्या निधीमधून रस्ते आणि बाकीच्या कितीतरी सोयी करता येतील. रस्ते खराब आहेत, प्रत्यक्ष एसटीची अवस्था खराब आहे, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारांचे प्रश्न आहेत, एसटीचा मेंटेनन्स आणि बाकीच्या गोष्टी काहीही सुधारलेल्या नाही, एसटीचे मॉडेल सुधारलेले नाहीये, तर तुम्ही कशासाठी ही सवलत द्यायला लागला. म्हणजे सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे की गेल्या कित्येक वर्षामध्ये 50 वर्ष होऊन गेलेली आहेत ह्या सगळ्या एसटी महामंडळाच्या कारभाराला. तो कारभार सुधारलेला नाहीये, एसटीची रचना, एसटीची कार्यशैली काही सुधारलेलं नाहीये
असं असताना तुम्ही या सवलत म्हणजे गाजर कशासाठी दाखवायला लागलात फुकटचं? महिलांना प्रवास करताना जी काही 50% सवलत ह्याच्यामध्ये ज्या प्रत्यक्ष महिलांनी मागितली असेल, ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट आहे, दारिद्र्यरेषेखालच्या ज्या महिला आहेत किंवा जे सगळे कुटुंब आहेत त्यांच्यासाठी अशा योजना राबवणं आपण समजू शकतो. जगभरामध्ये जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचावी ह्याच्याबद्दल काही वाद करायचं काही कारण नाही. पण त्यांच्या नावाखाली सरधोपट सगळ्यांना आपण सवलती का देतो? सगळ्या मुलांना पुस्तकं फुकट कशामुळे? कुठल्या पालकांनी ती पुस्तकं फुकट मागितलेली होती? सगळ्यांना ते दुपारचं जेवण या नावाखाली ती खिचडी फुकट तुम्ही देता. सगळ्यांना ड्रेस द्यायचे या नावाखाली कितीतरी महिलांना शिक्षणाचं म्हणजे काय शालेय पातळीवर शिक्षण मोफत द्यायचं. मोफत शिक्षण द्यायचं असं म्हणत असताना प्रत्यक्षामध्ये ते शिक्षण द्यायचं नाही, दर्जेदार शिक्षण द्यायचं नाही, त्याच्या बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. ही नेमकी काय मानसिकता आहे? अडचण इथे आहे. एसटी मध्ये तुम्ही महिलांना जेव्हा मोफत म्हणतात म्हणजे काय 50% सूट म्हणतात, तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे महिलांना ते सगळे आपले जे बस स्टँड आहेत ते निदान थांबण्यासाठी तरी सुरक्षित आहेत का याचा तरी विचार केला का? बहुतांश छोट्या गावातले जे बस स्टँड आहेत त्यांची अतिशय बकाल अवस्था आहे. संध्याकाळी उशिरा एखादी एसटी आली आणि त्याच्यानंतर कितीतरी उशिरा दुसरी एसटी गाठायची, त्या महिलेला काही तास त्या बस स्टँडवरती काढायचं म्हटलं तर तिच्या अंगावरती शहारा येतो. त्याची काय सोय केलेली आहे? किंवा कुठल्या ठिकाणच्या बस स्टँडवरती किमान उतरायची सोय आहे? किमान त्या महिलांना कपडे बदलण्यासाठी किंवा स्वच्छता जे सगळे जे तिथं स्वच्छतागृह आहेत ते कितपत चांगले आहेत? अतिशय घाणेरड्या अवस्थेमधले सगळीकडचे स्वच्छतागृह त्याच्यात काहीच केलेलं नाहीये. किंवा तो जो सगळा परिसर आहे बस स्टँडचा परिसर, छोट्या गावांमध्ये ते तर व्यावसायिक केंद्र असतं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल होती. जर जे बस स्टँड आहे छोट्या गावातलं तो जर परिसर विकसित झाला तर त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा बाहेर गावून त्या ठिकाणी त्या छोट्या गावामध्ये व्यवसायासाठी येणारे जे लोक आहेत, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत किंवा मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह आहेत किंवा बाकीचे कितीतरी लोक आहेत, हे सगळे येतात, थोड्या वेळासाठी त्या छोट्या गावामध्ये थांबतात आणि आपलं काम करून वापस जातात. यांच्या उतरायची व्यवस्था किंवा यांच्या जर छोट्या बैठका असल्या त्यांच्यासाठी कॉन्फरन्स हॉल, अशा कितीतरी गोष्टी सवयी ज्या त्यांना काय सोयी हव्या असतात, जर त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या तर त्याच्यासाठी वेगळी किंमत मोजायला पण हे लोक तयार आहेत, या कंपन्या तयार आहेत. किंवा महिलांना असं काही सुरक्षित जागा असेल तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो याचा काही विचार केला गेला नाही. इतक्या वर्षानंतर गावोगाव पसरलेली ही जी व्यवस्था आहे किंवा माल वाहतूक करण्यासाठी सुद्धा छोट्या प्रमाणात एसटीचा वापर होऊ शकतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल वाहतुकीसाठी म्हणून. त्याच्यासाठी हे सगळ्याची व्यवस्था म्हणजे खाजगी लोकांना देणे किंवा त्यांच्याकडून ते करून घेणे किंवा एसटी मध्ये जागा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणे, अशा कितीतरी गोष्टी करता येण्यासारख्या आहेत ज्या प्रत्यक्षामध्ये होत नाही आहेत. आणि तुम्ही अशा फुकट्या गोष्टी ज्या करायला लागल्यात की ज्या लोकांनी मागितलेल्या नाहीत. आपल्याकडे ही फुकटाफाकटीची सवय लागली कशामुळे? लावतोय कोण आणि कोणाच्या जीवावरती चालू आहे सगळं? सर्वसामान्य करदात्याच्या पैशाच्या जोरावरती ही सगळी उधळपट्टी चालू आहे की जी मागितलेली नाही. याची मानसिकता इतकी वाईट होऊन बसलेली की प्रत्येक गोष्ट सरकारने करावी या नावाखाली म्हणून सर्वसामान्य लोक त्यांची जी कर्तव्य आहेत ती पण विसरून चाललेली आहेत. त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पण विसरून चाललेल्या आहेत. ज्यांच्याकडे किमान म्हणजे जो माणूस त्या प्रवासामध्ये किमान 100-200 रुपयाचं बाकीचं काही खायचं आणि बाकीच्या गोष्टीची ज्याची तयारी आहे तो त्या प्रत्यक्ष एसटीचं तिकीट काढणार नाही असं तुम्ही का गृहीत धरायला लागलं? म्हणून महिलांना दिलेली ही जी सवलत आहे ती आर्थिकदृष्ट्या अतिशय चूक असा तो निर्णय आहे. यापेक्षा सगळ्या ठिकाणी मूलतः पहिले एसटी महामंडळ पूर्णतः बरखास्त करून ह्या सगळ्या जागा विकसित करणे, हे सगळे एसटीचे जी स्थानकं आहेत तिथं खाजगी वाहतुकीचे त्यांचे म्हणजे वाहनं पार्किंग करणे असो किंवा बाकीचे त्यांची गोष्ट असो, त्या सगळ्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये संकुलं उभी करता येतील ज्याचा फायदा होऊ शकेल. आणि ही जी सगळी खाजगी वाहतूक आहे तिचं नियमन करण्यापुरतं सरकारने लक्ष द्यावं. सरकारने एकतर स्वतः या पद्धतीचे उद्योग करू नये आणि केल्याच्या नंतर हे असा जो 50% सवलत आणि बाकीचा जो उटपटांगपणा आहे तो पण करू नये. हा जो शासनाचा निर्णय आहे आर्थिकदृष्ट्या अतिशय चूक असा निर्णय आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.